आणि काय खेळातून फक्त त्यांना आवड निर्माण होईल. 5वी 6वी एअर प्रेशर, हवेच्या दाबावरती काही छोटे छोटे इन्स्ट्रुमेंट तयार केलेले आहेत आणि मुलांना खेळातून आपण ही वैज्ञानिक तत्व म्हणजे एअर प्रेशरशी रिलेटेड जी वैज्ञानिक तत्व आहे ती कशी सांगता येतील याविषयी आपण प्रयत्न केलेला आहे. तर सगळ्यात पहिलं रंगीत पाण्याचे कारण जे याच्यासाठी आपण सिरिंजची एक छोटी बॉटल घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये रंगीत पाणी भरून रिफिल पाण्यात बुडवलेली आहे आणि या रिफिलचा वरचा पॉइंट जो आहे तो आपण काढलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण सिरिंजच्या साह्याने फक्त एअर एक्सर्ट करणार आहोत. हवा टाकल्यानंतर काय होतंय ते आधी मुलं पाहतील, निरीक्षण करतील आणि मग त्याच्यानंतर आपण मुलांना वेगवेगळे प्रश्न विचारणार आहोत. पाहिलं आपण की या सिरिंजचा आणि पाण्याचा काहीच संबंध नव्हता, परंतु तरी सुद्धा ज्यावेळी आपण सिरिंज एक्झॅक्ट इकडे दाबली त्याच्यानंतर पाणी जे आहे ते या रिफिलमधून बाहेर पडले. याचं कारण काय की ह्याच्यातला जो दाब होता हवेचा, हवा आपण इथे एक्झॅक्ट केल्यानंतर ऑलरेडी हवा होती त्या हवेवर दाब पडला, तो हवेचा दाब या पाण्यावर पडला आणि पाणी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजे रिफिलमध्ये दाब कमी असल्यामुळे तिथून पाणी बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागले आणि ते फवारे उडलेले. याच्यानंतर यासाठी आपण मग खेळ झाल्यानंतर आपण याच्याकडे वळणार आहोत की त्याच्यामध्ये कोणतं प्रिन्सिपल होतं की कोणताही प्रवाही पदार्थ जास्त वायुदाबाच्या भागाकडून कमी वायुदाबाच्या भागाकडे प्रवाहित होतो. त्यानंतर आहे पिचकारी आणि ड्रॉपरचं कार्य. म्हणजे आपण ज्यावेळी पिचकारी वापरतो त्यावेळी पिचकारीमध्ये पाणी कसं भरलं जातं तर आपण ते मुलांना करून दाखवणार आहोत. जर पाण्यात आपण ज्यावेळी पाण्यामध्ये पिचकारीचं टोक ठेवतो त्यावेळी पाण्यावरती हवेचा दाब असतो आणि पिचकारीमधला दट्ट्या ज्यावेळी आपण ओढतो त्यावेळी पिचकारीमधला दाब कमी करतो आणि मग पाण्यावर दाब जास्त असल्यामुळे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे पाणी वाहतं म्हणजे पिचकारीमध्ये वाहतं. आता हे पाणी आपण ह्याच्यामध्ये घेतल्यानंतर पाणी पडत का नाही? इथे तर एवढा मोठा होल आहे तरी सुद्धा ह्याच्यातून पाणी बाहेर का नाही येत? कारण याच्यावरती बाहेरचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर एक्सर्ट होत आहे, हवेचा दाब पडतोय. आता दाब ही संकल्पना म्हणजे हवेचा दाब मुलांना वाटतो नेहमी वरतूनच असतो, पण हवेचा दाब हा सर्व बाजूंनी सारखा प्रयुक्त असतो. म्हणजे इथे जरी खालती टोक असेल, मोठा होल असेल तरी खालतून पण दाब आहे. तर ही कन्सेप्ट क्लिअर होते की सगळ्या बाजूंनी हवेचा दाब याच्यावरती पडत असतो. यानंतर पाण्याचं उत्कलनांक बदलणे. आपण पाणी 100°C उकळतं, परंतु जर पाण्यावरचा दाब आपण कमी केला म्हणजे आपण हे आधी मुलांना प्रयोग करून दाखवणार आणि त्यानंतर त्याच्या मागचं कारण सांगणार की जर आपण पाण्यावरचा दाब कमी केला तर पाण्याचं उत्कलनांक कमी होतो म्हणजे कमी तापमानालाच पाणी उकळतं. आता त्याच्यासाठी आपण थोडंसं पाणी कोमट करणार याच्यामध्ये आणि ते पाणी आपण सिरिंजमध्ये घेतल्यानंतर सिरिंजमध्ये ज्यावेळी आपण ते कोमट पाणी घेतो त्यावेळी घेतल्यानंतर आपण हे खालचं टोक आपण बंद करणार म्हणजे आता आतला प्रेशर आहे ते मेंटेन झालेलं आहे आणि ह्याच्यावरचा दाब आपण कमी करतो. दाब कमी केल्यानंतर या सिरिंजमधलं पाणी उकळतं म्हणजे हे प्रॅक्टिकली घडतं. आणि आपण ह्याचं ऍप्लिकेशन कुठे आहे तर ज्यावेळी आपण उंच ठिकाणी जातो उत्तराखंड किंवा समुद्र सपाटीपासून उंचावर तिथे पाण्याचा उत्कलनांक कमी होतो कारण दाब कमी असतो. मग लवकर पदार्थ शिजत नाही का? कारण तो शिजण्याआधीच पाणी इव्हॅपोरेट होतं, पाण्याची वाफ होऊन जाते आणि पदार्थ शिजत नाही. या उलट प्रेशर कुकरमध्ये ऍप्लिकेशन प्रेशर वाढवतो आणि उत्कलनांक वाढतो म्हणजे बॉइलिंग पॉईंट वाढतो आणि पदार्थ लवकर शिजतो. तर तो आपण त्याच्यानंतर दैनंदिन जीवनाशी संबंध जोडणार आहोत. त्याच्यानंतर आहे हवेच्या दाबाचा पाण्याच्या पातळीवर होणारा परिणाम. याच्यासाठी हे सगळ्यांना बघितल्यासारखं वाटतं परंतु मग ह्याच्या मागचं कारण काय आहे? जर मी याचं झाकण एक उघडला आणि इथे मी पाणी ओतलं तर मुलं निरीक्षण करतील आणि सांगतील की हे पाणी इथून इथे जाईल की नाही जाईल. आधी सांगतील आणि मग आपण पाणी ओतणार आहोत. काही मुलं म्हणतात जाईल, काही म्हणतात जाणार नाही. मग ते ओतल्यानंतर मग त्यांना कळतं की जात नाहीये एवढा मोठा होल असून. मग का नाही जात आहे? कारण इथे जागाच नाहीये पाणी जायला. का नाहीये? कारण इथे ऑलरेडी हवा भरलेली आहे. जरी इथून दाब असला तरी इथे पण हवेचा दाब आहे, तो मेंटेन आहे. मग मी हे झाकण बंद करून हे झाकण उघडलं तर काय होईल?
विचारणार मुलांना, मग मुलं वेगवेगळी उत्तर देतील, मग कळेल की आता मुलांना वाटेल की आता तरी जाईल, कारण हा दाब आता मी हे केला. पण आता जरी दाब मी हा काढला तरी वरचा दाब परत ह्याच्यावर पडला, त्याच्यामुळे परत इथून इथे पाणी येणारच नाही अजून पण. म्हणजे दोन्ही झाकणं मी उघडणार त्यावेळी मात्र ह्या पाण्याचा प्रवाह इथून इथे वाहतो, कारण इथे जास्त पातळी असते म्हणजे इथे दाब जास्त असतो आणि तो कमी पातळी म्हणजे दोन्ही समान पातळीवर ज्यावेळी येतात त्यावेळी दाब पण सारखा होतो आणि पातळी पण सारखी होते, मग प्रवाह वाहत नाही. त्याच्यानंतर आहे कोण होईल विजेता. याच्यासाठी छोटासा खेळ म्हणून ना 2 बाटल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण फुगे या पद्धतीने लावलेले आहेत आणि त्या 2 बाटल्यांमधले फुगे आपण दोघांना फुगवायला लावणार आहोत. तर तुम्हाला मी आता करून दाखवतो. ह्या बाटलीतला फुगा फुगलेला, आता ह्या बाटलीतला पाहूया. कितीही ताकद लावली तुम्ही तरी तो फुगत नाही. मग मुलांमध्ये आपण खेळ म्हणूनच हे करणार, मग असं का होतं, अरे तुझ्यात दम नाहीये का, अरे काय तू हवाच नाही तुझ्यात. पण ह्याच्या मागचं कारण आपण नंतर खेळानंतर त्यांना सांगणार आहे की ज्या बाटलीतला फुगा फुगतोय त्या बाटलीला मग ते बघतील काहीतरी ह्याच्यात असेल ना, तर मग आपण नंतर सांगणार की ह्याला कुठेतरी होल आहे. तो होल पण त्यांना लवकर भेटणार नाही, कारण तो या सर्कल्सच्या भागांमध्येच एक होल आहे इथे. मग इथे का, मग हा होल असल्यामुळे काय फायदा झाला किंवा हा का फुगला, तर इथून ज्यावेळी मी हवेचा दाब दिला म्हणजे हवा याच्यामध्ये भरली त्यावेळी याच्यामधल्या हवेवर त्या हवेचा दाब पडून इकडची हवा बाहेर पडली. तसं इथे का नाही होत आहे, कारण इथे ऑलरेडी हवा आहे. मग तुम्ही इथून कितीही हवा भरण्याचा प्रयत्न केला तरी ह्या हवेला बाहेर पडण्यासाठी जागा नाही. सो ऑलरेडी आपण जी हवा ह्याच्यात भरतो त्याला जागाच नाहीये व्यापण्यासाठी. म्हणजे ह्याच्यावरून 2 प्रिन्सिपल आपल्याला कळतात की हवा जागा व्यापते, त्याच्यानंतर हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. तर नंतर आपण या प्रिन्सिपलकडे येणार आहोत. असं आधी खेळ मुलांचा घेणार, त्याच्यानंतर हवेवर तरंगणारा चेंडू हा एक प्रयोग आहे. याच्यामध्ये आपण एक स्ट्रॉवरती मुलांना मुलांसाठी स्ट्रॉ करणार आहोत. पण मी एक असं साधन तयार केलेलं आहे की ज्याच्यामध्ये हा आपण हवेवर उडवून दाखवणार आहोत खेळ म्हणून. आता हे झालं, परंतु हे का झालं, हे असं का होतंय, तर मुलं सांगतात की इथून आपण हवा सोडल्यामुळे त्या हवेमुळे तो वर गेला. बरं तो वर गेला पण मग तो इथल्या इथे फिरत का होता, याचं कारण काय आहे, तर याचं कारण असं आहे की ज्यावेळी आपण हवा वेगाने वाहते कोणती हवा त्यावेळी त्या हवेच्या जास्त वाहणाऱ्या वाऱ्यामुळे किंवा हवेमुळे कमी वायुदाबाचा पट्टा निर्माण होतो. म्हणजे हा वायुदाब कमी इथे होता प्रेशर आणि सगळीकडून ऍटमॉस्फेरिक प्रेशर जास्त आहे. तर तो जो चेंडू आहे त्या चेंडूला बाकीच्या ठिकाणाहून ऍटमॉस्फेरिक प्रेशर त्याच्यावर पडत होतं, त्यामुळे त्या चेंडूला ते तिथेच ढकलत होते आणि त्यामुळे तो इथेच मेंटेन होत होता, इथले इथेच फिरत होता. हे त्याच्या मागचं कारण आहे. आता ऍक्च्युली ह्याचं प्रिन्सिपल आपण कुठे वापरतो, म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात कुठे घडतं, तर वादळी पाऊस असतो गावाला किंवा इथे आणि पत्रे उडतात आपले. ते पत्रे का उडतात, आपल्याला वाटतं की वाऱ्यामुळे पत्रे उडाले, म्हणजे ती नेमकी क्रिया कशी होते की ज्यावेळी वादळ येतं किंवा वेगाने वारा वाहत असतो त्यावेळी पत्र्याच्या वरच्या भागात कमी वायुदाबाचा पट्टा निर्माण होतो. या उलट घरामध्ये जास्त वायुदाब असतो, म्हणजे हवेचा दाब जर जास्त झाला बाहेरच्या पत्र्याच्या वरच्या भागापेक्षा तर ती हवा त्या पत्र्याला वर ढकलते आणि त्या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तो पत्रा उडून जातो. खरी प्रोसेस अशी होते. आता त्यावरच आधारित अजून एक हे आहे पाण्याची फवारणी अशी. याच्यासाठी एक आपण छोटस हे साहित्य तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 स्ट्रॉ घेतलेले आहेत आणि ते ह्या पद्धतीने जोडलेले आहेत की एका स्ट्रॉचा वरचं टोक ह्या दुसऱ्या स्ट्रॉच्या बरोबर मध्ये येईल. आणि हे आपण जे मुलांना आपण सांगणार नाही, मुलांना फक्त आपण पाण्यामध्ये बुडवून जर मी इकडे जोरात फुंकर मारली तर ह्याच्यातून शिंतोडे बाहेर पडतात, असे फवारणी बाहेर पडते, म्हणजे लाईक अ फाउंटन. मग हे असं का घडलं, कारण ह्याचा आणि पाण्याचा काही संबंध नाही. ह्याचा संबंध आहे पाण्याशी पण ह्याचा नाही. मग इथे काय झालं, मगाशी मी जसं सांगितलं की वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे इथे कमी दाब निर्माण झाला, मग जास्त दाबाकडून पाणी या नळीतून कमी दाबाकडे इकडे आलं, कमी दाबाकडे आलं आणि इथून मी फुंकर घातल्यामुळे हवेचा वेग तर आहेच, त्या वेगामुळे ते पाण्याचे शिंतोडे बाहेर पडत होते. असं होत आहे. हा होईल ना, एकच.
अशा प्रकारे छोट्या छोट्या खेळण्यातून हे बनवलेली आणि हे सगळं कॅरी करतो आपण. ही याची बॅग आहे, लॅपटॉपची बॅग आहे. हे सगळं ह्याच्यात बसतं, हे सगळं ह्याच्यातच बसतं. थँक्यू. जसं आपण त्या क्रिडलमध्ये काय करतो, एक बॉल मागे घेतो आणि सोडतो. तसं सर एक कॉईन मारा, टिचकी मारा, एकच कॉईन डिस्प्ले झाली. ओके ओके. आता तुम्ही काय करा, 2 कॉईननी टिचकी मारा, पुढे घ्या थोडं. हां, तो 2च कॉईन डिस्प्ले केले. सेम तर प्रिन्सिपल आहे सर. 3 कॉईनचं जरी केलं ना तरी ते बरोबर होतं. तीन कॉईन तीनच कॉईन डिस्प्ले. कशा रिडील वापरायचं. मोमेंटमचा फॉर्म्युला पण लिहिला आहे, P=NV. मास इंटू वेलोसिटी. ऍक्च्युली मला रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम पण कॉन्सेप्ट क्लिअर करायची होती. ते कसं करणार रेट ऑफ. सर तिथे खाली होऊ दे. हां, तू ठेवलास तिथे नाही, त्याचं आम्ही तिकडे ठेवलं उभं राहिलेलं. तो उभं नाही राहायचं आहे, त्याला फिरवायचं आहे मला. मी ठेवतो, हे त्याचं स्पॉट बनवलं आहे मला. झिरो द्यायला पाहिजे पण वाकलाय थोडा पुढे. त्याच्यावर नाही, त्याच्यावर नाही होणार. ते आधी होतं त्याचं, त्यानंतर मी स्पेस बदलला आहे. किंवा असं नाही खाऊ दे. थोडेसे धक्के पडते. ऑन आहे व्हिडिओ. कालचं चांगलं आहे जजेस. राईट. फिरायला पाहिजे. ठीक आहे, हरकत आहे सर. करत फर्स्ट लॉ एक्सप्लेन करा कसं. फर्स्ट लॉमध्ये हा जो लॉ आहे ना इनर्शियाचा, हे याच्यासाठी आहे. म्हणजे आपण पॉईंट ठेवला याच्यावर, याला आपण क्लिक केलं तर कॉईन याच्यात पडतो, क्लिकर निघून जातो. याचं कारण हा आपला स्टेशनरी जे पोझिशन आहे ती बदलायला तयार नसतो, कारण त्याच्यावर कोणतेही एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स काम करत नाही. पण जेव्हा एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स काम करत नाही तेव्हा ऑब्जेक्ट इन मोशन रिमेन इन मोशन, हे मुलांना इमेजिन होत नाही. त्यामुळे आपण हे बनवलं आहे. याच्यामध्ये रिपल्शनचा वापर करून आपण फ्रिक्शन 0 केलं आहे. आणि म्हणजे फ्रिक्शन 0 नाही म्हणतात, फ्रिक्शन कमी केलं आहे. आणि त्यामुळे फ्रिक्शन होत नसल्यामुळे कंटिन्युअस मुव्हिंगमध्ये राहतो. हा तिसरा आहे याच्यामध्ये फ्रिक्शनलेस डिस्क आहे. याच्यामध्ये आपण बलून जर फुगवला आणि जर याच्यामध्ये ठेवलं तर हा कंटिन्युअस मोशनमध्ये असेल तर कंटिन्युअस मोशनमध्ये राहतो. जोपर्यंत बलूनमधली हवा संपूर्ण बाहेर पडत नाही तोपर्यंत, कारण हा बाहेर येतानाचं फ्रिक्शन 0 होतं. न्यूटनचा जो सेकंड लॉ आहे तो लॉ अबाउट द लॉ ऑफ मोमेंटम आहे. मोमेंटम ही कॉन्सेप्ट समजवण्यासाठी मी हे वापरलेलं आहे. तर ॲक्च्युली हा बॉल आहे, दुसरा एक सेम साईजचा बॉल आहे. याच्यावर आपटल्यानंतर हा मूव्ह नाही झाला. याचं कारण काय आहे,
तर याच्यामध्ये ती स्ट्राईक चा इफेक्ट जो आहे तो कमी आहे, कारण त्याचा मास कमी असल्यामुळे मोमेंटम कमी आहे किंवा स्ट्रायकिंग इफेक्ट कमी आहे. परंतु जर का मी हा बॉल वापरला तर तो बऱ्यापैकी पुढे घेऊन जातो, कारण याच्यामध्ये स्ट्रायकिंग इफेक्ट जास्त आहे, कारण याचं मास अकॉर्डिंग टू व्हेलॉसिटी सेम आहे, पण मासमुळे त्याचा इफेक्ट निर्माण होतो. आणि याच्यामध्ये त्याने हे चेंज ऑफ द मोमेंटम हे स्पष्ट करण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. पण समजा जर ऑब्जेक्ट सेम मासचा असेल तर काय होणार, तर इथे मी 2 सेम याचे चेंडू घेतलेले आहेत. एकाला मी स्थिर ठेवलाय आणि एकाला मी जर त्याच्यावर सोडला तर तो बरोबर तेवढाच डिस्प्लेस आहे. याचा अर्थ असा की टोटल मोमेंटम बिफोर द स्ट्राइक कोलिजन इक्वल टू आफ्टर कोलिजन. आफ्टर द कोलिजन. त्यानंतर इथे थर्ड लॉ जो आहे, थर्ड लॉ मध्ये ऍक्शन रिएक्शन फोर्स आहे. तर त्यासाठी रॉकेटचं उदाहरण आपण घेतो. इथे हे रॉकेट बनवलं आहे. आता जेव्हा मी हे सोडणार आहे तर त्याच्यामध्ये हवा जमिनीवर ऍक्शन फोर्स लावणार आणि जमीन त्याच्यावर रिएक्शन करणार आणि त्यामुळे तो वरती उडाला. त्याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी समजावून सांगू शकतो. मुलांना ऍक्शन फोर्स, रिएक्शन फोर्स हे कॉन्सेप्ट क्लिअर करून देऊ शकतो. ऍक्शन रिएक्शन फोर्स ही एक व्हेकल सुद्धा बनवली आहे, गाडी बनवली आहे, त्याच्यामध्ये बलूनचाच वापर आहे. मागे ठेवून गेली.